शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनीही ठाकरे गटावर मोठा आरोप केला। शिंदे गटाचे नेते व सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी रविवारी छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषद घेतली। दिघे पॅटर्न वापरला जाणार अशी चर्चा त्यावेळी सुद्धा सुरू असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे। राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही स्वर्गीय आनंद दिघे यांच्याप्रमाणे घात करण्याचा कट आखण्यात आला होता, असा खळबळजनक आरोप सिडको महामंडळाचे अध्यक्ष आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे। त्यानंतर लगेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनीही ठाकरे गटावर मोठा आरोप केला। आनंद दिघेंच्या मृत्यूच्या काही दिवस आधी उद्धव ठाकरे यांनी त्यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा घेतला होता। उद्धव ठाकरे यांना आपल्यापेक्षा कोणी मोठा होईल अशी भीती वाटत होती, असंही रामदास कदम यांनी सांगितलं। या दोन्ही नेत्यांच्या आरोपानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळलं। ठाकरे गटावर केलेल्या या आरोपांची सध्या एकच चर्चा सुरू आहे। शिंदे गटाचे नेते व सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी रविवारी छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषद घेतली। ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांच्या माध्यमातून धमक्या दिल्या जात होत्या। त्यांना Z+ सुरक्षा दिली पाहिजे अशी शिफारस पोलिसांनी स्वतःहून केली होती, तरी त्या फाईलवर सही करण्यात आली नाही। याचा अर्थ एकनाथ शिंदे यांना शहीद करण्याच्या मार्गावर उभे करणे असा होतो। एकनाथ शिंदे हे सर्व डावपेच ओळखून होते। या परिस्थितीमध्येही एकनाथ शिंदे हे खंबीर होते। एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिघे पॅटर्न वापरला जाणार अशी चर्चा त्यावेळी सुद्धा सुरू असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे। त्यांच्या या आरोपानंतर एकच खळबळ उडाली। सध्या धर्मवीर 2 या चित्रपटाची चर्चा सुरू आहे। आनंद दिघे साहेब तरुण पिढीला कळणे गरजेचे होते, पण त्यांच्या मृत्यूचे निवडणुकीच्या तोंडावर राजकारण नको अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी व्यक्त केली। आनंद दिघे हे बाळासाहेब यांना सदैव दैवत मानत, पण दिघेंच्या मृत्यूच्या काही दिवस आधी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा घेतला होता, असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे। उद्धव ठाकरे यांना आपल्यापेक्षा कोणी मोठा होईल याची भीती वाटत होती। धर्मवीर आनंद दिघे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असेही रामदास कदम यांनी म्हटले। या दोन्ही आरोपानंतर ठाकरे गटाचे नेते त्यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।